सेलूत 1.68 लाखाचा गांजा जप्त, एक आरोपी ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखा व सेलू पोलिसांची संयुक्त कारवाई। 8.432 किलो गांजा जप्त। परभणी जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। सेलू शहरात करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 1,68,640 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे। बुधवार 28 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंदे, अंमली पदार्थ विक्री व तस्करी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा परभणी व सेलू पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे सेलू येथील राजीव गांधी नगर परिसरात राहणाऱ्या शेख कौसर शेख आमिर वय 60 वर्ष यांच्या घरावर छापा टाकण्यात आला। छाप्यादरम्यान आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरातून एकूण 8 किलो 432 ग्रॅम गांजा आढळून आला। सदर गांजाची अंदाजे बाजारभावानुसार किंमत 1,68,640 रुपये इतकी असून तो मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या कारवाईवेळी राजपत्रित अधिकारी उदय भोसले, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची उपस्थिती होती। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात शेख कौसर शेख आमिर याच्या विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशान्वये तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, पोलीस अंमलदार विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पाऊळ, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, हणवते तसेच महिला पोलीस कर्मचारी सारंग यांनी सहभाग घेतला। दरम्यान जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे।